भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ एक वाक्य नाही, तर कोटी कोटी भक्तांना जीवन जगण्याचं बळ देणारा महामंत्र आहे. जेव्हा जगातले सगळे रस्ते बंद होतात, जेव्हा आपलाच श्वास आपल्याला परका वाटू लागतो आणि जेव्हा संकटाचा डोंगर कोसळतो, तेव्हा एक अशी शक्ती धावून येते जी आपल्याला त्या संकटातून सुखरूप बाहेर काढते. ती शक्ती म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. आज आपण स्वामी समर्थांच्या अशाच एका सत्य आणि अद्भुत लीलेबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे एका निष्पाप भक्तावर मृत्यूचं संकट आलं होतं, पण स्वामींनी काळाचा महिमाच बदलून टाकला आणि आपल्या भक्ताचे प्राण कसे वाचवले हे ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण यातून तुम्हाला स्वामींच्या अफाट शक्तींची प्रचिती येईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ महाराज की जय कमेंट्समध्ये नक्की लिहा. संकट आणि भक्तांची व्याकुळता. ही गोष्ट आहे अक्कलकोटमधील एका गरीब निस्सिम स्वामी भक्त विठोबांची. विठोबा हा साधा भोळा माणूस होता. त्याच्या आयुष्यात स्वामींशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. दिवसभर कष्ट करायचे, जे काही मिळेल त्या समाधान मानायचं आणि उरलेला वेळ स्वामींच्या चरणी घालवायचा, हा त्याचा नित्यक्रम होता. एकदा विठोबा जंगलात लाकडं गोळा करण्यासाठी गेला होता. उन्हाळ्याचे दिवस होते, त्यामुळे जंगलात सगळीकडे वाळलेली पानं आणि लाकडं पसरली होती. विठोबा आपल्या धुंदीत लाकडं गोळा करत होता. जंगलाच्या खूप आत निघून गेला. त्याला वेळेचं भानच राहिलं नाही. दुपारची वेळ झाली होती आणि सूर्य डोक्यावर आग ओतत होता. विठोबाला प्रचंड तहान लागली होती, म्हणून तो पाण्याचा शोध घेऊ लागला. तहान व्याकुळ झालेला विठोबा एका मोठ्या झाडाखाली विसावला. तिथे जवळच एक पाण्याचा झरा होता. विठोबा आनंदाने त्या झराकडे गेला. त्याने पाणी पिण्यासाठी जसे हात पुढे केले, तसेच त्याला पाठीमागून एक भयानक गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. विठोबाने मागे वळून पाहिले तर त्याचे पाय जमिनीलाच खिळले. त्याच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच्या समोर अवघ्या काही अंतरावरच एक मोठा भुकलेला वाघ उभा होता. त्या वाघाचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते आणि तो विठोबावर झेप घेण्याच्या तयारीत होता. मृत्यूशी गाठ आणि स्वामींचे स्मरण. अशा निर्जन जंगलात जिथे दूर दूरपर्यंत कोणीही माणूस नव्हता, तिथे विठोबा पूर्णपणे एकटा पडला होता. पळून जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता. वाघाची एकच झेप विठोबाचा जीव घेण्यासाठी पुरेशी होती. विठोबा थरथर कापू लागला. मृत्यू समोर होता, पण म्हणतात ना, जिथे माणसाचे प्रयत्न संपतात तिथे स्वामींची कृपा सुरू होते. विठोबाने आपले डोळे घट्ट बंद केले. त्याला समजले होते की आता आपण वाचू शकत नाही. त्याने मनातल्या मनात अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे रूप डोळ्यासमोर आणले. तो रडू लागला आणि अगदी मनापासून स्वामींना आठवू लागला. अक्कलकोट स्वामी राजा, धाव रे बाबा, तुझ्या या लेकराला वाचव. या संकटातून मला फक्त तूच बाहेर काढू शकतोस. स्वामी समर्थ धावून या. विठोबाने स्वतःला पूर्णपणे स्वामींच्या चरणी समर्पित केले होते. तिकडे अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराज आपल्या मठात भक्तांच्या घोळक्यात बसले होते. अचानक स्वामींनी एक मोठा अट्टहास केला. त्यांचे डोळे लाल झाले आणि त्यांनी जमिनीवर आपला हात जोराने आपटला. मठातील भक्तांना काहीच समजेना की स्वामी अचानक असे का रागावले, पण स्वामींना आपल्या भक्तांची ती व्याकुळ हाक ऐकू गेली होती. काळाचा महिमा बदलला. जंगलात विठोबा डोळे बंद करून फक्त स्वामी समर्थ असा जप करत होता. वाघ त्याच्या दिशेने एक पाऊल पुढे सरकला. त्याने विठोबावर झेप घेण्यासाठी मागचे पाय वाकवले, पण अचानक चमत्कार झाला. त्या घनदाट जंगलात कुठून तरी एक प्रचंड मोठा आवाज आला, जणू विजा कडकल्या असाव्यात. वाघ अचानक थांबला. विठोबाने हळूच डोळे उघडून पाहिले. जे दृश्य त्याने पाहिले त्यांच्यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. त्या वाघाच्या आणि विठोबाच्या मध्ये तेजस्वी
अजानुभव मूर्ती उभी होती. ती मूर्ती दुसरी तिसरी कोणीही नसून स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज होते. स्वामींच्या अंगातून एक दैवी प्रकाश पडत होता. स्वामींनी त्या वाघाकडे अत्यंत तीव्र नजरेने पाहिले आणि आपला उजवा हात वर करून शांत राहण्यास इशारा केला. तो हिंस प्राणी जो काही सेकंदापूर्वी विठोबाचा जीव घेण्यासाठी टपला होता, तो स्वामींना पाहताच एकदम शांत झाला. जणू काही एकदा पाळीव प्राणी आपल्या मालकासमोर नतमस्तक होतो, तसा तो वाघ स्वामींच्या चरणाशी येऊन बसला. स्वामींनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला आणि त्याला तिथून निघून जाण्याची आज्ञा केली. वाघ निमूटपणे मागे वळला आणि जंगलातून निघून गेला. संकटाचे निवारण आणि कृतज्ञता. विठोबा हे सगळं उघड्या डोळ्यांनी पाहत होता. त्याच्या डोळ्यावरून घळाघळा अश्रू वाहत होते. स्वामींनी थेट जंगलात प्रकट होऊन त्याचे प्राण वाचवले होते. विठोबाने स्वामींच्या चरणांवर लोटांगण घातले. तो स्वामींचे पाय घट्ट धरून रडू लागला. स्वामी, तुम्ही माझ्यासाठी धावून आलात. तुम्ही मला जीवनदान दिलं. विठोबा गदगदून म्हणाला. स्वामींनी विठोबांच्या पाठीवर थाप मारली आणि अत्यंत प्रेमाने म्हणाले, अरे मूर्खा, मी तुला आधीच सांगितलं आहे ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग तू घाबरतोस कशाला? तुझी हाक खरी होती म्हणून मला यावंच लागलं. स्वामी तिथून अदृश्य झाले. विठोबा भानावर आला. त्याची तहान भूक सगळी हरपली होती. तो धावताच अक्कलकोटच्या मठात पोहोचला. जेव्हा तो मठात गेला तेव्हा स्वामी तिथेच गादीवर बसले होते. विठोबाला पाहता स्वामी हसले आणि म्हणाले, काय रे विठोबा, जंगलात पाणी मिळालं का? स्वामींचे हे शब्द ऐकून विठोबा समजून चुकला की स्वामी अंतर्यामी आहेत. ते मठात असूनही प्रत्येक क्षणी आपल्या भक्तांसमोर असतात. मठातील इतर लोकांना जेव्हा ही गोष्ट समजली, प्रत्येकाचा कंठ दाटून आला. या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठे असले तरी आपला विश्वास त्या संकटापेक्षा मोठा असला पाहिजे. जेव्हा आपण पूर्ण श्रद्धेने आणि निस्वार्थी मनाने स्वामींना हाक मारतो, तेव्हा स्वामी कोणत्याही रूपात आपल्या मदतीला धावून येतात. आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या युगात आपल्यावरही अनेक संकट येतात. कधी पैशांची अडचण, तर कधी आजारपण, तर कधी मानसिक त्रास. अशा वेळी खचून न जाता विठोबासारखा दृढ विश्वास ठेवा. स्वामी आजही आपल्या पाठीशी आहेत. फक्त गरज आहे त्यांना मनापासून हाक मारण्याची. तुम्हाला स्वामींचा हा अद्भुत चमत्कार कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या आयुष्यातही असा एखादा स्वामींचा अनुभव आला असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून स्वामींची कृपा सर्वांपर्यंत पोहोचेल. श्री स्वामी समर्थ. जय स्वामी समर्थ. धन्यवाद.